खरं तर हा 40 ते 50 वर्ष जुना रस्ता आहे आणि हा रस्ता ह्या सर्व लोकांच्या वहिवाटीचा रस्ता आहे। कुठलाही वहिवाटीचा रस्ता कोणालाही बंद करण्याचे अधिकार नाही आहेत। आणि या ठिकाणी ज्या टायमाला इथल्या स्कूलच्या संस्थापकांनी ज्या टायमाला बाउंड्री मारली होती त्या टायमाला त्यांना सांगितलं होतं का 20 फुटाचा रस्ता सोडणार आणि त्यांनी सांगितल्याच्या नंतर 20 फूट जागा त्यांनी सोडली। त्याच्यानंतर मी हा निधी मंजूर करून आणला आणि हा इथल्या लोकांसाठी हा रस्ता बनवलेला आहे। खरं तर ही जी गार्डनची जागा आहे ही गार्डनची जागा या शिक्षण संस्थेला हडप करायची आहे। इथल्या रहिवाशांची गार्डनची जागा ही शिक्षण संस्था मी हडप करून दिली नाही शिक्षण संस्थेला आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा विरोध होता। पण कोणाचाही वहिवाटीचा रस्ता कोणीही बंद करू शकत नाही। त्याच्यामुळे हा रस्ता बनवत आहे आणि शासनाचा पैसा आहे। त्याच्यामुळे हा काही 2 नंबरचा पैसा नाही किंवा गुन्हेगारीचा पैसा नाही की येऊन दादागिरीने उद्घाटन करतो आणि दादागिरीने काम चालू करत आहे। हा शासनाचा पैसा आणि जनतेच्या हितासाठी हा पैसा वापरला जातो। रस्त्यासाठी ते उद्घाटनासाठी ते गणपत शेठ आले होते। त्या गणपत शेठला तिथेच मध्येच अडवलं त्यांनी त्या सगळ्या लेडीजनी आणि आम्हालाही धक्काबुक्की करतच होत्या। त्या जाऊनच देत नव्हत्या त्या तिथे। कशावरून झालं नेमका प्रकार? हे नेमकं हे उद्घाटन करण्यासाठी ह्या रस्त्याच्या कामासाठीच आले होते ते। कोण विरोध करते रस्ता? हे फादरचे मॅडमला आहेत ना त्यांनी लेडीजला बोलवलं होतं ट्रस्टच्या संजू शाळेतल्या त्या मॅडम लोकांना बोलवलं होतं आणि त्यांना हे धक्काबुक्की करायसाठीच बोलवलं होतं। आता काय नाही आम्हाला ही 30 फूट जागा दिलेली आहे ती आम्हाला रस्ता आणि गार्डनसाठी आमच्या एक झालेली आहे मागणी पूर्ण आरक्षित जागा आहे ती आमची मागणी पूर्ण करलीच पाहिजे आम्हाला। आम्ही या विभागाचे गेली 40 वर्षापासूनचे रहिवासी आहोत आणि हा रस्ता आमच्या वहिवाटीचा रस्ता आहे। ही जागा जी आहे ती आरक्षित भूखंड आहे। या आरक्षित भूखंडावरती यांनी पत्रे मारून जागा ताब्यात घेतली होती। त्यानंतर संबंधित जागेसाठी आम्ही अर्ज केला महानगरपालिकेला, महानगरपालिकेने कारवाई केली। हा वहिवाटीचा रस्ता आहे आणि तो झाला पाहिजे यासाठी आमच्या विभागातील लोकांनी सन्माननीय नगरसेवक असतील, निलेश शिंदे असतील, आमदार साहेब असतील आणि खासदार असतील यांना सर्वांना पत्र दिले। आमदार साहेबांनी आज या ठिकाणी हा रस्ता मंजूर केला आणि त्यानंतर आज भूमिपूजन होतं। परंतु काही लोकांनी जाणून बुजून महिलांना त्यांच्या समाजातल्या महिलांना पुढे करून आमदार साहेबांना अडवण्याचा प्रयत्न केला। आज इथं 200 ते 400 घरं या ठिकाणी आहेत आणि या सर्वांचा हा एकमेव रस्ता आहे। आज आमच्या इथं ना ॲम्ब्युलन्स येते, ना रिक्षा येते, ना घंटागाडी येते आणि ही आमची मागणी आहे की हा रस्ता झाला पाहिजे। यासाठी सर्व जनता ही आमदार साहेबांच्या पाठीशी आहे। धन्यवाद। सर काय प्रकार काय घडला होता? प्रकार आम्ही 85 वर्ष आम्ही इथं राहतो। हा रस्ता वहिवाटीचा चालू आहे आणि ते डांबरीकरण झालेलं आहे। ह्या लोकांना आम्ही समजून सांगितलं आम्हाला जागा द्या म्हणून द्या कबूल नाहीत तरी आम्ही आमचे निलेश शिंदे आणि बाकी संदीप तांबे आम्ही मिटिंग घेतली। आम्हाला जागा देतो म्हणून सांगितलं। बांधून झाल्यानंतर ते सांगून ते लोकांनी परत गेट बांधलं, कपड्याचं बी गेट बांधलं, लोखंडी गेट बांधलं आणि परत बांधकाम भिंतीला सुरुवात केली। तेव्हा आम्ही स्थानिक आमदारांना भेटलो, स्थानिक नगरसेवकांना भेटलो, इथले खासदार शिकायचं ह्यांनाही भेटलो आम्ही आणि त्याने प्रत्यक्ष पाहिलं की जवळजवळ 10 फूट बाय 5 असा रुंदीचा खड्डा खोदला होता। आणि प्रत्यक्ष दाखवलं आणि मग आम्हाला आमदारांनी आम्हाला सांगितलं की हे आरक्षण आहे, या जागी आरक्षण आहे, तुम्ही बांधू शकत नाही। तुम्ही आरक्षण सगळं दाखवलं, सगळं आम्ही पेपर पाहिले, त्याच्या आरक्षणामध्ये आहे, मॅपमध्ये आहे सगळं भूखंड आणि भूखंड सोडून तुम्ही जागा सोडा बांधा ना। 30 फूट रस्ता तो आम्हाला ते ऐका कबूल नाहीत, ते दादा काय करायला आले कपडा मार्गे मग शेवटी महापालिकेचे मॅडम आहेत त्याने तो पत्रावर काढला, महापालिकेच्या ऑफिसरने ते पत्र काढले तरी देखील ऐका कबूल नाही। दादागिरी आता पण त्याने काय केला, आमदाराला अडकवायचा प्रयत्न, आमचा आमदार आहेत त्यांना अडकवायचा प्रयत्न केला। लहान मुलं आले शाळेत, लहान मुला त्यांनी स्वतःच मारलं आपल्या मुलांना आणि आमच्या लोकांना नाव घालतात आहे, हे चुकीचं आहे। इथल्या सगळ्या लेडीज आहेत त्या पण मला सांगतील लहान मुलांची गरज काय, तुम्ही जायला पाहिजे कोर्टात जा। तुम्ही मारामारी झालेली नाहीत, धक्काबुक्की पण झाली नाहीत, काय झालं नाही। आमदारांनी त्यांनी अडकवल्यानंतर थोडीशी आजूबाजू पब्लिक असं धक्काबुक्की होते ना, कुणी कुणाला मारलं नाही। ह्यानेच लोकांनी लहान मुलांना आणलं, ह्यानेच आपल्या मुलांना मारलं आणि आमदारावरती बिल पाडतात आहे, कार्यकर्ते बिल पाडतात आहे, हे लोक असं आहे, याची जातात तशी आहे, याची हे लोक तसेच आहेत, अशा पद्धतीने त्या लेडीज सगळं वक्त करत होत्या। हे बरोबर आहे का? तुम्हाला जर ऑर्डर आणायची असेल तुम्ही जा कोर्टात जा, तुम्ही कोर्टात मागा, तुम्ही स्टे मागा, मग आमदार तो देतील। आम्ही उत्तर पब्लिक आम्हाला रस्ता पाहिजे, आम्ही रस्त्यासाठी आंदोलन करणार आणि काही होते आम्ही आज जायला तयार आहोत, आम्ही झिल काढायला तयार आहोत, आम्हाला रस्ता पाहिजे पाहिजे। माझं नाव पायल। आम्ही सगळेजण आमदार साहेबांशी एकदम प्रेमाने बोलत होतो। अजिबात आम्ही आरडाओरडा केला नाही, काहीच नाही।
त्याच्यानंतर त्याच्यातल्या एका मुलाने हात उचलला आणि देन एका लेडीजने पण मला पण धरून खेचला आणि बऱ्याच बायकांना पण त्यांनी धक्काबुक्की केली त्या ठिकाणी. या मॅडमला पण त्यांनी मारले आणि यांच्याशी पण त्यांची हातापाई झाली. वाद तिथे रस्ता आहे, त्या रस्त्यासाठी ते चर्चचा रस्ता आहे आमची प्रॉपर्टी चर्चची आहे ती, पण यांनी जबरदस्ती आम्ही हँडओव्हर केले नाही किंवा आमची परमिशन पण त्या लोकांनी घेतली नाही. डायरेक्टली आल्याने भूमिपूजन करायला लागले. तर आम्ही तिथे अडथळा केला की बाबा तुम्ही आमची परमिशन, ते रस्त्याचं भूमिपूजन करायला लागले. तर आम्ही म्हटलं की तुम्ही कसं काय डायरेक्टली आला, आम्हाला सांगितलं नाही किंवा आमची परवानगी घेतली नाही किंवा आम्हाला काहीच बोलले नाही. तुम्ही डायरेक्ट तुम्ही कसे आले? तर ते म्हणे तुम्ही कोण आहे, तुमचं काय संबंध आहे, तुम्ही कशाला आल्या, तुम्ही ट्रस्टीला बोललो. अरे ट्रस्टीचं संबंध आमचंच आहे जागा, ती चर्चची जागा ही सगळ्यांचीच जागा असते, ती कॉमन आहे. ट्रस्टीच तिथं पाहिजे असं काही नसतं. माझं नाव प्रतीक्षा शिंदे. त्याच्यामुळे आणि मुलांना पण मारलं, महिलांवर हात टाकला. एवन म्हातारे माणूस आहे 64 वर्षाचा, त्याला लाता बुक्क्यांनी मारले. त्यांना अडवण्यासाठी ही महिला गेली तर ह्या महिलाला सुद्धा मारलेला आहे आणि मुलीच्या एवढ्या जोरात कानाखाली मारले की तिचं पूर्ण गाल सुजलेला आहे. लहान लहान मुलांना धक्का दिलाय, बायकांना सुद्धा धक्का दिलाय. असं कधी करतात का?